केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2024च्या स्पर्धेत यवतमाळच्या घाटंजी नगर परिषदेने बाजी मारली आहे. घाटंजी नगर परिषद यवतमाळ जिल्ह्यात अव्वल ठरली. अमरावती विभागात 3रा क्रमांक मिळवला. राज्यात 51वा आणि देशात 72वा क्रमांक मिळवून स्वच्छतेच्या राष्ट्रीय नकाशावर घाटंजी नगर परिषदेने आपला ठसा उमटविला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये कचरामुक्त शहर, हागणदारी मुक्त शहर आणि स्वच्छ सर्वेक्षण रँकिंग यासारख्या घटकांचे मूल्यांकन केले जाते. स्वच्छ सर्वेक्षण 2024च्या स्पर्धेमध्ये देश पातळीवर घाटंजी शहराच्या नावाची 72व्या क्रमांकावर नोंद झाल्याने स्वच्छतेच्या बाबतीत घाटंजी नगर परिषदेने आपली गुणवत्ता आणि सातत्य सिद्ध केलं आहे. घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राजू घोडके यांच्या नेतृत्वात त्यांच्या टीमला मिळालेलं हे नेत्रदीपक यश आहे. घाटंजी नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत केलेल्या कामगिरीबद्दल मुख्याधिकारी राजू घोडके यांच्याशी GTV न्यूज मराठीने संवाद साधला. पाहुयात मुख्याधिकारी घोडके नेमके काय म्हणाले. नमस्कार, आपण सध्या यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे. घाटंजी नगर परिषदेला स्वच्छ सर्वेक्षणाचा प्रथम पुरस्कार हा यवतमाळ जिल्ह्यातून मिळालेला आहे. अमरावती विभागातून 3रा क्रमांक आणि देशातून 72वा क्रमांक हा प्राप्त झालेला आहे. आता आपल्यासोबत आहे घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू घोडके. सर, सर्वप्रथम GTV न्यूज मराठीकडून नगर परिषदचं पूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. नगर परिषदला स्वच्छ सर्वेक्षणामध्ये यवतमाळ जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळालेला आहे. देशातून 72वा मिळालेला आहे आणि अमरावती विभागातून 3रा क्रमांक प्राप्त झालेला आहे. तर याविषयी सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आपली काय आहे? सर्वप्रथम मी सर्व घाटंजीकरांना शुभेच्छा देतो. सर्व घाटंजीकरांचं मी अभिनंदन करतो. तसेच जे हात सफाई स्वच्छतेसाठी राबले आहे, जे आमचे कर्मचारी बांधव आहे, आमचे कंत्राटी सफाई कर्मचारी आहे, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि शासनाने जेव्हा हे स्वच्छ सर्वेक्षण सुरू केलं, त्याचा हेतूच असा होता की स्वच्छतेची जनजागृती व्हावी आणि जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याचं मूल्यमापन व्हावं, या उद्देशाने ही स्पर्धा सुरू केलेली होती. आणि त्या स्पर्धेमध्ये नगरपालिका घाटंजी सुद्धा सन 2018 पासून सतत भाग घेत आहे. आणि मला असं वाटते की आजपर्यंत नगरपालिकेला म्हणजे कोणत्याही प्रकारचं यश प्राप्त झालेलं नव्हतं. परंतु ही पहिली वेळ आहे की नगरपालिका घाटंजीने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवला, डिव्हिजनमधून 3रा आणि संपूर्ण भारत देशामधून 72वा क्रमांक प्राप्त केलेला आहे. मला असं वाटतं की निश्चितच घाटंजी शहराची वाटचाल ही स्वच्छ शहर, सुंदर शहर व हरित शहराकडे होत आहे. आणि मला असं वाटते की इथेच आम्ही थांबणार नाही, तर येणाऱ्या काळामध्ये पुढल्या वर्षी आम्ही संपूर्ण देशामध्ये घाटंजी शहराचं नाव हे पूर्ण भारतामध्ये कसं उंचावेल याचा प्रयत्न करणार आहे. आणि प्रथम पहिल्या 10 मध्ये किंवा पहिल्या 5 मध्ये घाटंजी शहराचा क्रमांक येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आणि मला असं वाटते की सर्व घाटंजीकर नागरिक आपलं पारितोषिक यासाठी दिल्लीला माननीय राष्ट्रपती महोदय यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होते, ते घेण्यासाठी पुढल्या वर्षी आम्ही तो प्रयत्न करू. एक असा नाजूक प्रश्न आहे थोडा, की आपण नगर परिषदला मुख्याधिकारी म्हणून रुजू झाला तेव्हापासून घाटंजी शहराच्या सौंदर्यीकरण आणि स्वच्छता याला तुम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि तुम्ही स्वतः रस्त्यावर झाडू घेऊन उतरलेला आहात. शनिवार रविवार हा तुमचा ठरलेला दिवस आहे. हे जे काही तुम्ही स्वच्छतेचं काम हाती घेतलं याच्यावर बऱ्याच आपल्यावर टीकासुद्धा झालेली आहे. परंतु या टीकेला न जुमानता तुम्ही तुमचं कार्य हे पूर्ववत तुम्ही सुरू ठेवलेलं आहे.
तर यापुढे तुम्ही जर तुमच्यावर अशा टीका होत आहे तरी तुम्ही ते कार्य करत आहे, तरी यापुढचं तुमचं एकंदर या बाबतीत स्वच्छतेच्या बाबतीत पुढचा कार्यक्रम तुम्ही कशा प्रकारे राबवणार आहात? मला असं वाटतं, की एक मराठीमध्ये म्हण आहे, की निंदकाचे घर असावे शेजारी. कसं असते, कोणीतरी आपल्यावर निंदा करणार नाही, तर आपल्या कामात सुधारणा होणार नाही. कदाचित आपल्यावर जर टीकाच झाली नाही, तर आपल्यामध्ये तो उत्साह पण राहणार नाही. आणि टीका होणे हा दुसरा भाग झाला. परंतु आपलं जे नियमित काम आहे, ते शहर स्वच्छ ठेवणे, सुंदर ठेवणे, हरित ठेवणे, हे स्थानिक प्रशासनाचं अ, कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे. आणि अ, कोणत्याही प्रकारची टीका जरी होत असली, तरी मला असं वाटते, की अ, ह्या शहराच्या विकासासाठी शासनानं संपूर्ण घाटंजीमधील जे काही कर्मचाऱ्यांची टीम आहे, त्यांची इथे नेमणूक झालेली आहे आणि आपण त्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि अ, जे काही म्हणू शकतो आपण, फक्त स्पर्धा म्हणून नाही, तर स्वच्छ सर्वेक्षण ही स्पर्धा येईल, जाईल. परंतु आपला शहर अधिक स्वच्छ कसं होईल, अधिक सुंदर कसं होईल आणि अधिक हरित कसं होईल, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. आणि मला असं वाटते, हे फक्त कर्मचाऱ्यांचं किंवा माझं एकट्याचं यश नसून हे सर्व घाटंजीकरांचं यश आहे. आणि जोपर्यंत सर्व घाटंजीकरांचं सहकार्य लाभणार नाही, तोपर्यंत आपलं शहर अधिक स्वच्छ होणार नाही. आणि आपण बघितलं असेल, की भारत देशामध्ये इंदोर शहराचं नाव खूप स्वच्छ शहर म्हणून गणलं जाते. आणि मागील 5-7 वर्षापासून संपूर्ण देशात इंदोर शहराचा स्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांक येत आहे. तर तो का बरं येत आहे? सर्वात स्वच्छ शहर इंदोर म्हणून का बरं ते नावाजलं जात आहे? तर तेथील नागरिकांनी ते सर्वेक्षण स्वतः अंगावर घेतलेलं आहे आणि त्यांना आपलं शहर नेहमी स्वच्छ राहायला पाहिजे, यासाठी ते स्वतः सर्व नागरिक जागृत आहे. कोणालाही तिथे ते घाण करू देत नाही, कचरा करू देत नाही किंवा ते स्वतःही घाण करत नाही. मला असं वाटते, की नागरिकाच्या सहकार्याशिवाय जे काही आपलं शहर आहे ते सुंदर होणार नाही, स्वच्छ होणार नाही, हरित होणार नाही. तर सर्व नागरिकांनी, मला असं वाटते, आज आपल्याकडे अ, अमरावती जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळाला. संपूर्ण भारत देशातून आपला 72वा क्रमांक आला. त्यामुळे शहरात स्वच्छतेबाबत जागृती निर्माण झालेली आहे. आणि हीच जनजागृती सर्व नागरिकांमध्ये घडवून सर्व नागरिक स्वच्छतेबाबत अवेअर झाले पाहिजे. आणि हे जी मोहीम आहे, ही मोहीम फक्त कर्मचाऱ्यापुरते मर्यादित न राहता घाटंजी शहरातील सर्व नागरिकांनी, हे गाव माझं आहे, आणि ह्या गावाचं, घाटंजी शहराचं नाव देशाच्या पातळीवर कसं उंचावेल, याच्यासाठी प्रत्येक नागरिकांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याकरता हे आपलं गाव स्वच्छ, सुंदर व हरित होण्यासाठी सर्व नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. आणि नागरिकांचं जेव्हा सहकार्य लागेल, तेव्हा मला असं वाटते, निश्चितच पुढल्या वर्षी पहिल्या 10 मध्ये आपल्या घाटंजी शहराचं नाव देशामध्ये उंचावेल. धन्यवाद सर. विलास महल्ले, जी टी व्ही न्यूज मराठी, घाटंजी, यवतमाळ.